मानव समाचार, मानवता के हक में। मैं स्मिता पाटिल, मानव समाचार में आपका इस्तकबाल करती हूँ। चलिए देखते हैं आज की खास खबर। कापसाचं उत्पादन प्रचंड घटलेलं आहे आणि लोक प्रचंड अडचणी देखील पाहिजे. आता आम्ही पियुष गोयलांबरोबर मीटिंग केली, आम्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारबरोबर चर्चा केली. ते काही गंभीर नाही, त्यांच्या डोक्यात जे आहे ते ग्राहक त्यांना महत्वाचा वाटतो. त्यांच्या डोक्यात काय इनडायरेक्ट त्यांच्या 140 कोटी जनता आणि 14 कोटी शेतकरी, तर आम्हाला ग्राहक महत्वाचा. इलेक्शन डोळ्यासमोर व्यापक लढा उभा होणं गरजेचं आहे. या अनुषंगाने आम्ही लढतो आमच्या पद्धतीने, पण सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन जरा एक मोठी शेतकऱ्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्या शेतकरी नेत्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे, तर त्याचा रेटा लागू शकतो. आमच्या भागामध्ये पावसाच्या खंडामुळे मिळाल्या पाहिजे शहरी लोकांना. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं 140 कोटी जनता महत्वाची का 14 कोटी शेतकरी महत्वाचा देशातला. तुरीला दर बरे तर तूर मोझंबीक मधून आयात करायची, सगळे सरकारचे शेतकरी विरोधी धोरण. आणि महाराष्ट्रामध्ये 10 कोटी जनता महत्वाची शहरी की 2.25 कोटी शेतकरी महत्वाचे, हे त्यांच्या डोक्यात आहे. आमचं म्हणणं असं आहे की ऊसाचं क्षेत्र 9% आहे महाराष्ट्रामध्ये, सोयाबीनचं 50%च्या पुढे क्षेत्र आहे, कापसाचं पण 20%च्या पुढे जास्त क्षेत्र आहे. जवळपास 55 लाख हेक्टरवर सोयाबीन आहे, 43 लाख हेक्टरवर कापूस आहे आणि टोटल क्षेत्र महाराष्ट्राचं आहे 1,46 लाख हेक्टर पैकी एवढं क्षेत्र सोयाबीन कापसाचं आहे, पण कुणाचं लक्ष नाही. आणि दुर्दैवाने सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही विदर्भ मराठवाड्यातल्या पिकांना, त्यामुळं कोणीच लक्ष देत नाही. विधानसभेत अधिवेशन झालं, कोण बोललं नाही. एक बच्चू भाऊचं भाषण सोडलं शेतकऱ्यांवरचं, तर बाकी कोणीच त्या प्रश्नावर गंभीर नाही. त्याची खरेदीचे केंद्र जरी सुरू झाले असतील तर खुल्या मार्केटमध्ये 1000 रुपयांनी प्लस मध्ये नाही झालेलं चालू होते. सीसीआयचे खरेदी केंद्र पण चालू आहे. सरकार भाव वाढले की हस्तक्षेप करतं, पण भाव वाढल्यावर हस्तक्षेप करणं ही सरकारची मायाबाप सरकारची जिम्मेदारी. पण ते सरकार विसरून जातं, ती भूमिका विसरून जातं. आता बँकांनी काही शेतकऱ्यांना नोटीस काढल्या की तुम्ही कर्ज भरा नाही चालू शकता. स्टेट बँकेने नोटीस काढल्या. आता एका बाजूला तुम्ही दुष्काळ पण म्हणता, दुष्काळात तुम्ही म्हणता कर्ज वसुली स्थगिती पण आहे, दुसऱ्या बाजूला वसुली पण जोरात करताय. ही दुटप्पी धोरण आहे ना. जी आहे की कर्ज वसुलीला स्थगिती, पुनर्गठनाला चालना. म्हणजे जे पुनर्गठन म्हणजे पण हे धूळफेकच आहे. पुनर्गठन करणं म्हणजे काय पाटील? रेग्युलर करणं. नाही, व्याजाला परत व्याज लावून, म्हणजे तुमचं खातं थकीत नाही राहणार, आता ते रेग्युलर झालं म्हणजे तुम्हाला कर्जमाफीचा उद्या फायदा मिळणार आहे. कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांना देणार ते, आणि पुनर्गठनामध्ये तुम्हाला ते रेग्युलर करणार. हा, म्हणजे ते पण धूळफेकच आहे. आणि शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय पुनर्गठन यांनी करूच नाही असं आमचं म्हणणं आहे. यांनी काय केलं की त्यांची परवानगी न घेता परस्पर पुनर्गठन केले. तुमचे आलेले सेव्हिंगचे पैसे, तुमचे करंटचे पैसे, तुमच्या अनुदानाचे पैसे परस्पर कर्ज खात्यात जमा केले, म्हणजे विचारलं सुद्धा नाही शेतकऱ्यांना. थोडी गंभीर अवस्था आहे आणि यांनी जर का भूमिका घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता दाट आहे. हा, म्हणजे करू नये असं आपलं सगळ्यांचंच आव्हान आहे. पर्यायच नाही ना. आता मला सांगा, किल्ले विकण्यासारखी महाराष्ट्रात वेळ येत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय? माणूस महत्वाचा आहे. हा, माणसं महत्वाचं. आम्हाला जाणीव नाही असं नाही, कर्जाला किती हाल होते त्याची जाणीव आहे, पण तुम्ही पण तेवढेच महत्वाचे. बरोबर आहे, तुम्ही पण तेवढेच महत्वाचे. काय दारात येईल ना, घेऊन थोडे जाणार आहे. पण तुम्हाला आलं तर तुम्ही भेटले तरी मुंबईत दिवस आम्हाला अटक केली. जवळ आलाय. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, कारण तुम्ही महत्वाचे आहे सगळ्यांसाठी. नाही, आता उपोषणाचं काय नाही, कधी पण खरं हो, ते ताप ठोकला आणि त्या डोकं दुखायला. हो, रात्रभर मी जागा हो, बीडची सभा संपून आली, म्हणजे मला झोपच नाही लागली. असा बोलतो असाच होतो. सकाळ सूर्य उगला, खिडकीतून दिसला सूर्य उगला, मला पोरं रात्रभर. तुमचे क्रिकेट खेळताना जे व्हिडिओ आले पण येणार तापण त्यांनी कोण सगळीकडेच वातावरण ते इन्फेक्शनचं आहे. उलट तुम्ही मेसेज देता कोणता आमचे एवढे आले तरी आत्महत्याचा विचार आला नाही. केलाच नाही.
तुम्ही संदेश द्या, बाकीचे करू नका. हे आपण सगळ्यांनीच करणं आपण गरजेचं असा असून आपण तुम्ही किती गरजेचे आहे. म्हणजे शेतकऱ्याला असं एक तर पशुखाद्याचे रेट 25 ते 30% वाढले आणि दुधाचे रेट जवळपास 30-35% पडले. 42 रुपयांनी जाणार दूध आज 32 रुपयांनी 33 रुपयांनी चाललंय. हे सरकारी धोरणच अशी शेतकऱ्याचं मरणच येणार आहे. म्हणजे आता अनुदान दिलं शेतकऱ्याला नाही 5 रुपये अनुदान शेतकरी तिथं लोन घेतात तिथे ते लागू करतात. मोठ्या संख्येने शेतकरी तिथे आपल्याला सोडून जातात. नाही, एक मिनिट 2-3 गोष्टी पाटील आपण आता म्हणजे सोयाबीन आता एक 50-60% कमी झाला, तिथं 10 पोते व्हायचे तिथं 5 पोते झाले, तिथं 5 व्हायचे तिथं 3 झाले. हो. कापूस जिथं बागायतवाल्याला 5 क्विंटल सरासरी कापूस झालाय आणि कोरडवाल्याचा कापूसच यावर्षी घरी आला नाही. आम्ही काढलेल्या खर्चानुसार एकराचा सोयाबीनचा खर्च 36,000 रुपये एका एकराचा. त्यामध्ये विभाग बदलला तर 100-200 रुपयांना कमी जास्त ते होऊ शकेल मराठवाडा विदर्भातला. तर 36,000 रुपये एकराचा खर्च, एका एकरात जर सरासरी 4 क्विंटल सोयाबीन झाली यावर्षी, कारण खूप कमी झालं उत्पादन, आणि 4,500 भाव पकडला. 4-4-16 वरचे 2-18 लावले 36 आणले 18 अशी परिस्थिती. दुसरं कापसाची परिस्थिती अशी आहे की एका एकराचं उत्पादन खर्च 40,000. म्हणजे यात आकड्यात अजिबात फरक नाही. म्हणजे मी सांगतो हे फार जबाबदारीने सांगतो. आणि 5 क्विंटल जर कापूस बागायतदाराला झाला तर 7-5 35, आता तर 6.5चा भाव आहे, आपण 7चा पकडा. लावले 40 आणले 35 आणि कोरडवाल्याने लावले 40 केले 40. हाती काहीच नाही. आणि क्विंटलचा सोयाबीनचा खर्च हा 7 ते 7.5 आहे सोयाबीन एक क्विंटलचा, आणि क्विंटलचा कापसाचा खर्च हा 8.5 रुपये आहे. म्हणजे 7.5 लावायचे आणि 4.5 आणायचे क्विंटलला, आणि कापसाला क्विंटलला लावायचे 8.5 आणि आणायचे 6.5 पावणे 7 अशी परिस्थिती आहे. ही ग्राउंड रियालिटी आहे. हे आम्ही वाणिज्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं, कारण त्यांच्या हातात व्यापार व्यवहार आहे, आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता सोयाबीनचे रेट जर वाढवायचे असतील तर 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. निर्माण होणारी जी सोयाबीन आहे त्याची निर्यात करावी लागेल. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होईल देशामध्ये. त्याच्यातलं 18% तेल बाजूला जाईल क्रश केल्यावर, आणि 82% DOC तयार होईल सोयाबीन. तर आपल्या देशामध्ये फिशरी आणि पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणारी DOC जी आहे ती 60 ते 65 लाख मेट्रिक टन आहे. उरलेली DOC तुम्ही निर्यात करा. 2 वर्षापूर्वी सोयाबीन 9,000 वर गेलता आणि कापूस 12,000 वर गेलता. तो याच्यामुळे गेला होता की 23 लाख मेट्रिक टन DOC आपण निर्यात केली. आता हे मागच्या वर्षी यांनी आयात केली, निर्यात केली नाही. ही निर्यात करा असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि तेलाचं आयात शुल्क जे त्यांनी 0 केलं, निर्यात करत नाही. नाही करत नाही ना. काय नाही नाही, आता त्यांच्या डोक्यात असं आहे की इलेक्शन डोळ्यासमोर मोठा त्रास भोगतोय या व्याजाचा. तरी आम्ही नाही विचार डोक्यात आणत देऊ. तुम्ही आणू नका, तुम्ही एवढे महत्वाचे आहेत कुटुंबाला असं बोला. थोडा सध्या पाठवून थोडं आपणच त्यांच्या मतात आणि मनात परिवर्तन. चक्क वर पडले का काही राहिले. मला खरं सांगतो, एक आता आम्ही एक पण शेवटी शेतकरी काय राहिले वावर विकायला, वावर पुढं काय चालत नाही. पण मागणीवर ठाम पाहिजे. कोणी आंदोलन करणार असेल ते त्याच्या मागणीवर ठाम पाहिजे. सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा झाला बुलढाण्यामध्ये. कोणी बोलायला तयार नाही. पाटलांनी पाठिंबा दिला, प्रश्न घेतला नाही सभागृहामध्ये. कोणी बोलले ज्याला आपण लोकांनी मत दिली, शेतकऱ्यांची मत दिली. दादा, या तुमच्या आंदोलनामुळे लोकांमध्ये आशावाद तयार झाला. म्हणजे आम्ही पण शेतकऱ्यांना सांगितलं की पाटलासारखा सामान्य घरातला माणूस जर एवढं सगळं करू शकतो तर आपण शेतकऱ्यांनी पण एका ठिकाणी आलं पाहिजे. आलेच पाहिजे. हा, मी प्रामाणिक म्हणाला की त्यांच्या प्रश्नासाठी ना काही होऊ शकतं. शेतकरी जाती काय समज काही होऊ शकतं. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. इथल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर किडण्या विकाय काढून जर सरकार दखल घेत नसेल तर नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणजे नेमकं काय मंत्र्यांना त्याला एकच उत्तर आहे, सगळ्यांनी एकत्रित येऊन लढणे, हेच त्याला उत्तर आहे. जसं दिल्लीचं शेतकरी आंदोलन झालं, तर आपल्याला महाराष्ट्रात एक प्रति आंदोलन त्याबद्दल करावं लागेल. केलं तरच आपल्याला हमी भावाची सिक्युरिटी मिळेल, नाही तर हमी भावाची सिक्युरिटी मिळणार नाही. आज सोयाबीन आमची मांडणी अशी आहे, आमची मांडणी अशी आहे की तुम्ही आम्हाला भाव नका देऊ, तुम्ही आमच्यावर उपकार करू नका, फक्त आमच्या उरावर उठा. तुम्ही जे काय जास्त दुखणं लावले आयात निर्यातीचे ते लावू नका, हस्तक्षेप करू नका. यांनी काय केलं, 30% आयात शुल्क होतं तेलावरचं, ते 0 करून टाकलं, ते कमी केलं. आणि परवा तर आत्मघातकी निर्णय असा घेतला वाणिज्य मंत्र्यांनी की ते जे आयात शुल्क कमी केले ते आता 1 वर्षासाठी कंटिन्यू केलं. म्हणजे मेला सोयाबीन वाला. असं असेल तर तेल बिया लावणार नाही ना लोक, उद्या सोयाबीन लावणार.
शेतकऱ्याचं एक श्रेष्ठ म्हणून होईल, सरकार थोडी एकदा चर्चा करा. केली ना, आम्ही 2 वेळा केली. आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकार बरोबर चर्चा केली आणि सह्याद्रीवरच आम्ही वाणिज्य मंत्र्यांना त्यांनी बोलून घेतलं.